नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्याकडे एक नवीन विषय घेऊन आले. हे तुम्ही स्क्रीनवरती पाहतच असाल, की बऱ्यापैकी मला विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत. 2 दिवस झाले, की मॅडम आम्हाला मार्क कमी आलेले आहेत आणि बऱ्यापैकी असेही काही आपले विद्यार्थी आहेत, की मॅडम आम्ही एलिजिबल पण नाहीये. तर त्या तमाम विद्यार्थ्यांसाठी मी हा एक व्हिडिओ बनवलेला आहे, की जे आपले विद्यार्थी गॅप घेऊ इच्छित नाहीत, पण आणि त्यांनाही डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. तर त्यांच्यासाठी पण ही सुवर्ण संधी आहे असं मला वाटतं. त्यासाठी हा व्हिडिओ मी नव्याने घेऊन आलेली आहे, की जे विद्यार्थी अगदी नीट क्वालिफाय नाहीयेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आले, तर त्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी हा खूप युजफुल व्हिडिओ राहणार आहे. तर असेच नवीन-नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या ह्या चॅनलवरती तुम्ही नेहमी कंटिन्यू पाहत राहा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, की आम्ही दररोज नवीन-नवीन कोणते अपडेट्स घेऊन येत राहतो आणि ज्या काही विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून असे नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. तर तुम्ही अगदी स्क्रीनवरती झूम करून मी दाखवते तुम्हाला, तुम्ही पाहू शकता मी ते कोणत्या नोटीस काढलेली आहे ती. तर इथं काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता, की लिस्ट ऑफ प्रायव्हेट फिजिओथेरपी कॉलेज. ओके. तर अगदी फिजिओथेरपी जी कॉलेज आहे त्यालाही आपले डॉक्टर म्हणतात बऱ्यापैकी. आणि फिजिओथेरपी असं आहे, की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ह्याच्यासाठी एक व्हॅकंट जागा असतात, पोस्ट शिल्लक असतात. तर तिथेही विद्यार्थ्यांना तिथे डॉक्टर झाल्यानंतर अगदी तिथे चांगलं इन्कम घेऊ शकतात तेही विद्यार्थी. आणि इथे आणखीन एक स्कोप असा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा अगदी पूर्ण आउट ऑफ स्टेटमध्ये पण, की जे विद्यार्थी नीट क्वालिफाय नाहीयेत, त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही खूप सुवर्ण संधी आहे विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर होण्याचं. आणि ते मी अगदी लो फीस ऑफ नीट स्कोर म्हणजे अगदी तुमचा स्कोर अगदी 0 पासून 200 पर्यंत असला तरीही तुम्हाला फिजिओथेरपीमध्ये प्रायव्हेटमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन्स मिळू शकतं. अगदी लो बजेटवरती आणि लो स्कोरवरती पण. तर जस्ट एलिजिबल झालेले विद्यार्थी पाहिजेत. मी ते काढलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता. एलिजिबिलिटी तर म्हणजे नीट अपीअर कंपल्सरी म्हणजे जे फक्त नीट दिलेले विद्यार्थी असतील, त्याही विद्यार्थ्यांना ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन्स भेटू शकतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. म्हणजेच नीट क्वालिफाय अँड नॉन क्वालिफाय हे दोघांसाठीही विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स घेता येतं फिजिओथेरपीसाठी. तर नीट मार्क एलिजिबिलिटी इथे मी दिलेलं आहे बघा तुम्ही 0 ते 200 म्हणजे 0 टू 200च्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्क असतील, त्याही विद्यार्थ्यांना ही फिजिओथेरपी करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. आणि पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि जवळ-जवळ 19 कॉलेजची मी नावं काढलेली आहेत. अगदी सिटी वाईज, प्रत्येक सिटी वाईज कोणतं-कोणतं कॉलेज आहे, अगदी तुम्ही वेबसाईटवर जाऊन बघा. तुम्हाला लक्षात येईल, की पूर्ण अगदी कॉलेजचे डिटेल्स आणि त्याची फीस स्ट्रक्चर अगदी सर्व काही मी इथं मेन्शन केलेलं आहे. कॉलेज नेम आणि फीस आणि किती टोटल कॉलेजेस आहेत. अगदी डिटेल्समध्ये मी तुम्हाला स्क्रीनच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी करायचं आहे, त्यांच्यासाठी खूप चांगली गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अगदी नीट नॉन क्वालिफाय विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यामध्ये करता येते, ही गोष्ट महत्त्वाची आहे. ओके. आणि स्क्रीनवरती तुम्ही अगदी पाहू शकता मी पूर्ण अगदी जवळ-जवळ 19 कॉलेजेस काढलेले आहेत आणि फी स्ट्रक्चर पण इथे मी दिलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता. अगदी मी डिटेल्समध्ये काढलेला आहे. हा सीरियल नंबर 1. तर पहिलं आपण हा कॉलेज इथे मी नाव काढलेले आहेत आणि इथे फीस काढलेलं आहे. ओके. तर पहिलं कॉलेज इथे मी वाचून दाखवते. कोणतं आहे ते पुण्यामधलं चैतन्य मेडिकल फाउंडेशन कॉलेज ऑफ फिजिओथेरपी निगडी. तर निगडीमध्ये इथं हे कॉलेज आहे पुण्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये. आणि त्याची फी पण इथे तुम्ही पाहू शकता. ₹82,000 पर इयर ह्याची फी राहणार आहे. आणि सेकंड वरती कॉलेज आहे के.जे. सोमय्या कॉलेज ऑफ फिजिओथेरपी मुंबई. तर इथलंही कॉलेज आहे. हे पण खूप फेमस कॉलेज आहे फिजिओथेरपीच्या बाबतीमध्ये. आणि इथली कॉलेज फीस थोडीशी जास्त आहे. तर इथली फीस तुम्ही ते पाहू शकता ₹2,32,000 पर वर्षाला इथे फिजिओथेरपीसाठी आहेत. आणि तीही तिथे तुम्ही नॉन क्वालिफाय असेल तरी ते विद्यार्थी तिथे ॲडमिशन्स घेऊ शकतात. ही खूप मोठी आणि इम्पोर्टन्स गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि थर्ड कॉलेज तुम्ही ते पाहू शकता कोणतं, पुण्याचं मी काढलेलं आहे, की डेक्कन एज्युकेशन सोसायटी. ओके. कॉलेज ऑफ फिजिओथेरपी. तर हे पाहू शकता हे पण कॉलेज पुण्यामध्येच आहे आणि त्याची फीस आहे ₹1,60,000 एका वर्षाला त्याची फी आहे. हे पण खूप फेमस कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि नेक्स्ट कॉलेज मी इथं काढलेलं आहे. ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. 4 नंबरचं. तर पुण्यामधलंच आहे. संचिती कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पुणे. ओके. संचिती कॉलेज. आणि ह्याची फीस आहे ₹1,20,000 प्रत्येक वर्षाला. ह्या कॉलेजची फिजिओथेरपीची फीस राहणार आहे. आणि नंबर 5 वरचं जे कॉलेज आहे हे पण पुण्याचंच आहे. मेर मेइर फिजिओथेरपी कॉलेज पुणे. इथली ही कॉलेजची फीस थोडीशी आहे. ₹1,34,000 ह्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर आहे. आणि 6 नंबरचं जे कॉलेज आहे तेही पुण्याचंच आहे. हे काशीबाई नवले कॉलेज फिजिओथेरपी. हे पण खूप फेमस कॉलेज आहे पुण्याचं. अगदी नावाजलेलं आहे. तर इथं पण थोडीशी फी स्ट्रक्चर जास्त पाहायला मिळते तुम्हाला. इथे 2,05,000 ह्या कॉलेजची काशीबाई नवले कॉलेजची
फीस आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अगदी इथून तुम्ही सुद्धा पास आउट झाल्यानंतर तुम्हाला चांगल्या मोठ्या-मोठ्या कॉलेज मोठ्या-मोठ्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये सुद्धा अगदी फिजिओथेरपी डॉक्टर म्हणून तुम्हाला तिथे ड्युटी डॉक्टर म्हणून घेण्यात येत असतं. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि 7 नंबरवरचं कॉलेज आहे तेही पुण्यामध्येच आहे. पी-ई-एस मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पुणे इथे दिलेलं आहे. तर हे कॉलेजची फीस फार कमी आहे, म्हणजेच ₹75,000 प्रत्येक वर्षाला फीस राहणार आहे. आणि नेक्स्ट आहे पुण्याचंच कॉलेज आहे हे पण एम-ए रंगूनवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पुणे. ते हे पण पुण्यामधलंच कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ह्या पण कॉलेजची फीस पाहू शकता तुम्ही ₹1,32,000 प्रत्येक वर्षाला फीस राहणार आहे. ओके. 8 नंबरचं आणि 9 नंबरचं पण ते मी कॉलेज पुण्याचंच काढलेलं आहे. सूर्य दत्ता इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स पुणे आणि ह्याची फीस आहे ₹80,000 प्रत्येक वर्षाला फीस राहणार आहे. तर पुण्यामध्ये बऱ्यापैकी फिजिओथेरपी कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. प्रत्येक कॉलेजचं नाव आणि मी तुम्हाला फीस स्ट्रक्चर पण दाखवलेलंच आहे. आणि नेक्स्ट पुन्हा आणखी पुण्याचंच तुम्ही कॉलेज पाहू शकता अगदी. मी कोणतं काढलेलं आहे की इथे एक पुण्याचंच कॉलेज आहे तुम्ही पाहू शकता. अँड्रिवॉस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी ह्या पण कॉलेजची फीस थोडीशी कमी आहे. ₹92,000 पर इयर आहे. ओके. 10 नंबरचं कॉलेज आणि 11चं कॉलेज नंबर काढलेला आहे फकीरबाई पनसारे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पुणे. हे पण कॉलेज बऱ्यापैकी गाजलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे कॉलेज पण 1,25,000 अशी ही कॉलेजची फीस स्ट्रक्चर राहिलेली आहे. आणि 12 नंबरचं जे कॉलेजचं आहे ते पण तुम्ही पाहू शकता. इथे कॉलेज काढलेलं आहे इंदुमती कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पुणे. तर हे पण पुण्यामध्येच आहे आणि त्या कॉलेजची फीस आहे ₹90,000 पर वर्षाला, एका वर्षाला. ओके. आणि नेक्स्ट कॉलेज मी इथं काढलेलं आहे 13 आणि 14. 13-14 नंबरवरचं तुम्ही ते पाहू शकता. हे पण पुण्याचंच आहे 13 नंबरचं कॉलेज. धुले पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पुणे वाघोली. ओके. वाघोलीमध्ये पुणे डिस्ट्रिक्टमध्ये हे कॉलेज आहे आणि त्याची फीस ₹90,000 पर इयर आहे. आणि नेक्स्ट कॉलेज आहे हे पण खूप फेमस आहे विद्यार्थी मित्रांनो. MIT म्हणजेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी लातूर. हे लातूरला कॉलेज आहे आणि त्याची फीस थोडीशी इथे पाहायला भेटते जास्त. तर 1,42,000 पर इयर ही फिजिओथेरपीची फीस आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि नेक्स्ट आहे ते 15 नंबरवरचं कॉलेज आहे MGM इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी औरंगाबाद. तर हे औरंगाबादचं पण खूप फेमस कॉलेज आहे. इथली ही फीस ₹1,35,000 फीस आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि 16 नंबरवरचं जे कॉलेज आहे तुम्ही ते पाहू शकता. हे पण खूप अगदी फेमस कॉलेज आहे. तेरणा फिजिओथेरपी कॉलेज मुंबई, ठाणे. तर हे ठाण्याला कॉलेज आहे. ह्याची फीस ₹1,35,000 पर इयर फीस अशी राहिलेली आहे. ओके. आणि नेक्स्ट कॉलेज इथे मी काढलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता अगदी 17 नंबरवरती MGM कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नवी मुंबई. याही कॉलेजचं अगदी खूप नाव आहे आणि त्या कॉलेजची पण फीस आहे ₹1,25,000 पर इयर. आणि 18 नंबरवरचं तुम्ही कॉलेज पाहू शकता मुंबईमधलंच आहे लोकमान्य कॉलेज ऑफ फिजिओथेरपी खारघर. तर हे खारघर नवी मुंबईकडे कॉलेज आहे आणि त्याही कॉलेजची फीस आहे ₹1,25,000 पर इयर आहे. आणि 19 नंबरचं तुम्ही पाहू शकता कोणतं कॉलेज आहे मुंबईमधलं YMT कॉलेज ऑफ फिजिओथेरपी न्यू मुंबई. ओके. हे पण खारघरलाच आहे आणि त्याही कॉलेजची फीस थोडीशी जास्त आहे इतर कॉलेजपेक्षा. तर इथे ₹1,28,000 पर इयर हे असं कॉलेजची फीस स्ट्रक्चर आहे. तर मॅक्झिमम कॉलेजेस मुंबई आणि पुणे या ठिकाणी आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अगदी पाहू शकता स्क्रीनवरती मी जवळ-जवळ 19 कॉलेजेसची नावं पूर्ण सांगितली आहे. अगदी ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी करायचं आहे. बरेच विद्यार्थ्यांचा मला कॉल मेसेज येतो, की मॅडम आम्हाला 130, 129 अगदी ओपन कॅटेगरीचे आहेत आणि आम्हाला BMS करायचं. पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इलिजिबल नसाल तर तुम्हाला BMS पण करता येत नाही. त्यासाठी ही अगदी गुड अपॉर्च्युनिटी आहे. अगदी सुवर्ण संधी आहे असं मला वाटतंय. फिजिओथेरपी पण करून तुम्ही अगदी छान इन्कम घेऊ शकता. अगदी मल्टी स्पेशालिस्टमध्ये हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जॉब पण लागतो आणि स्वतःचं तुम्ही क्लिनिक पण काढू शकता. प्रत्येक आर्थो डॉक्टरच्या बाजूला एक फिजिओथेरपी डॉक्टर उभारलेला असतो. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. बऱ्यापैकी विद्यार्थी मित्रांनो माहिती नाही हल्लीच्या काळामध्ये खूप अगदी बैठे काम असल्यामुळे इंजिनिअरिंग लोकांचे IT फील्डमधले असेल किंवा अगदी मोठे-मोठे डॉक्टर पण तुम्ही पाहू शकता. अगदी सिटिंग कंटिन्युअसली त्यांची OPD असते. त्यामुळे जे बऱ्यापैकी बैठे काम करणारे आहेत किंवा टीचर लोकांचं आहे किंवा जे आपले खाजगी जे क्लासेस वगैरे चालतात त्यांचे पण बऱ्यापैकी सिटिंग वर्क जास्त असल्यामुळे एक्सरसाइज होत नाही. त्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी पब्लिक लोकांना पण आर्थोचा प्रॉब्लेम स्टार्ट झालेला तर बऱ्यापैकी प्रत्येक आर्थो डॉक्टरच्या बाजूला एक फिजिओथेरपीचे 1-2 डॉक्टर्स तिथे पोस्ट वॅकंट असतात आणि तुम्ही स्वतःचं
क्लिनिक पण तुम्ही उभा करू शकता. तर खूप चांगली ही गुड अपॉर्च्युनिटी आहे. जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले नाहीत नीटमध्ये त्यांच्यासाठी तर अगदी सुवर्ण संधी म्हणायलाही हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमचं डॉक्टर होण्याचं पण स्वप्न पूर्ण होईल. जे काही विद्यार्थी अगदी 0 to 200 या मार्क रेंजमध्ये असतील त्याही विद्यार्थ्यांनी मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तर हे कॉलेज अगदी तुम्हाला आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न करू. सध्या आमचं पेड काउन्सिलिंग सध्या चालू झालेलंच आहे. तर तर डॉक्टर सरोज एज्युकेशन अँड कन्सल्टन्सी तुम्ही हा माझ्या नंबरवरती नेहमी एनी टाईम कॉल करून अगदी अधिक माहिती विचारू शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न, फिजिओथेरपी डॉक्टर होण्याचं स्वप्न तुम्ही अगदी 100% घेऊ शकता. एवढंच आणि मित्रांनो मी आज हा व्हिडिओ घेऊन आले होते. ज्या काही विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून भविष्यामध्ये असे छान आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला युजफुल पाहता येतील आणि तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ सेंड करा. तर ओके मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक